दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजची मिसा ख्रिस्तवासी पोशान डिसिल्वा यांच्या प्रेमस्मरणार्थ, ख्रिस्तवासी प्रीत इवान डिमेलो याच्या प्रेमस्मरणार्थ, लग्नाच्या वर्धापन दिनानिमित्तानं देवाचे आभार मानण्यासाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वांबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रिय बंधुभगिनींनो, आपल्याला एकाच वेळी देवाची आणि धनाची सेवा चाकरी करता येत नाही, असं आपल्याला प्रभू परमेश्वर त्याच्या प्रभावी शब्दाद्वारे सांगत आहे.
आपल्याला परमेश्वराच्या सामर्थ्याचा अनुभव त्याच्या सानिध्यात राहून घेता यावा. म्हणून या बलिदानामध्ये आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करून क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने व हेगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेहो. आमेन. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ दयाळू परमेश्वरा, तुझ्या कृपेमुळेच आम्ही तुझी योग्य अशी सेवा व भक्ती करू शकतो. आमच्या श्रद्धेप्रमाणे आचरण करण्यास व तू अभिवचन दिलेल्या सार्वकालिक जीवनप्राप्तीची आशेने वाट पाहण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाची फिलिपिकरास पत्र यातून घेतलेले वाचन. मला प्रभूच्या ठाई मोठा आनंद झाला की आता तरी तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हाला संधी नव्हती. मला काही कमी पडल्यामुळे मी बोललो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेत ही राहणे समजते. हर एक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुद्धित असणे, संपन्न आणि विपन्न असणे ह्याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करायला समर्थ आहे. तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झाला हे ठीक केले. फिलिपिकरांनो, तुम्हालाही ठाऊक आहे की सुवार्तेच्या प्रारंभी मी मासिदोनियाहून निघालो तेव्हा तुमच्या वाचून दुसऱ्या कोणत्याही मंडळीने माझ्याबरोबर देण्याघेण्याचा व्यवहार केला नाही. मी थेसलोनिकात होतो तेव्हा देखील तुम्ही एकदाच नव्हे दोनदा माझी गरज भागवली.
मी दानाची अपेक्षा करतो असे नाही, तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो. माझ्यापाशी सर्व काही आहे व ते विपुल आहे. एपफ्रदिताच्या हाती तुम्ही जे पाठवले ते मिळाल्यामुळे मला भरपूर झाले आहे. ते जणू काय सुगंध, देवाला मान्य आणि संतोषकारक यज्ञ असे आहे. माझा देव आपल्या गौरवी संपत्तीतून तुमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या ठायी पुरविल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो तो धन्य. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो तो धन्य. परमेश्वराचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य. त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल. सरळ जनांचा वंश आशीर्वाद युक्त होईल. प्रतिसाद. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो तो धन्य. जो मनुष्य दया करतो आणि उसने देतो त्याचे कल्याण होते. तो न्यायाने आपला व्यवसाय करील. तो कधीही ढळणार नाही. नीतिमानाचे स्मरण सर्व काळ राहील. प्रतिसाद. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो तो धन्य. त्याचे मन स्थिर असते. तो भिणार नाही. त्याने सरळ हाताने गरिबांना दानधर्म केला आहे. त्याचे नीतिमत्व सर्व काळ राहील. त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल. प्रतिसाद. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो तो धन्य. जय घोष. आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथम फळ व्हावे म्हणून पित्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्यवचनाने जन्म दिला. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्याला म्हणाला, अनितीकारक धनाने तुम्ही आपणाकरिता मित्र जोडा, यासाठी की ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हास सार्वकालिक वस्तीत घ्यावी. जो अगदी थोड्या गोष्टीविषयी विश्वासू तो पुष्कळ गोष्टीविषयी विश्वासू आहे, आणि जो अगदी थोड्या गोष्टीविषयी अन्यायी तो पुष्कळ गोष्टीविषयी अन्यायी आहे. म्हणून तुम्ही अनितीकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही, तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपवून देईल, आणि जे दुसऱ्याचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाही, ते जे आपले आहे ते तुम्हाला कोण देईल. कोणत्याही चाकराला दोन धन्याची सेवा चाकरी करता येत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील आणि दुसऱ्याला प्रीती करील, अथवा एकाला धरून राहील आणि दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्हाला देवाची आणि धनाची चाकरी करता येत नाही. धनलोभी परुषी हे ऐकत होते
आणि त्याला हसत होती. तेव्हा त्यांनी त्याला म्हटले, तुम्ही स्वतःला लोकापुढे नीतिमान म्हणून घेणारे आहात, परंतु देव तुमची अंतःकरणे ओळखतो. कारण माणसांना जे परमश्रेष्ठ वाटते ते देवाच्या दृष्टीने तिरस्करणीय आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. तुम्हाला देवाची आणि धनाची सेवा चाकरी करता येणार नाही, शब्द आहेत प्रभू येशू ख्रिस्ताची. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंनो, विचारवंत बेंजामिन फ्रँकलिन हे म्हणत असत, छोट्या छोट्या घावांनी मोठमोठे वृक्ष झाडं जमीनदोस्त होत असतात. कितीतरी मोठमोठ्या व महत्त्वाच्या गोष्टीचा प्रारंभ हा अगदी छोट्या क्षुल्लक गोष्टीपासून होतो, हे खरोखर नवलच आहे. जगामध्ये अनेक शोध लागले, त्याची सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींनी झाली आणि त्याचं रूपांतर मोठ्या चमत्कारिक शोधामध्ये झालेलं आहे. हे आपण ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे आणि पाहिलेलं आहे. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधूंनो, आजच्या संत पौलाच्या फिलिपिकरास पाठवलेल्या पत्रामध्ये संत पौल म्हणतो, देव सामर्थ्यशाली आहे, त्याच्याकडून मी सर्व काही करावयास समर्थ आहे. याचा अर्थ असा की देवाच्या साह्यानंच मला अनेक गोष्टी करता येतात. देवाविना माझं जीवन हे निरर्थक आहे. आणि म्हणून संत पौलाने प्रेरणा घेऊन या जगांतील संपत्तीचा, सुखाचा सर्वत्याग केला. त्याला लालसा नव्हती आणि त्याने ख्रिस्ताचं दर्शन झाल्यानंतर त्याने ख्रिस्ताची सुवार्ता आवडीने गाजवली आणि तो म्हणू शकला, मी नाही तर माझ्यामध्ये ख्रिस्त जगत आहे. आपल्याला हा अनुभव घेण्यासाठी आजचं पहिलं वाचन संत पौलाद्वारे प्रेरणा देत आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला चिंतनासाठी काही महत्त्वाच्या बाबी सांगण्यात आलेल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्त योग्य ती निवड करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला पाचारण करतो. प्रभू म्हणतो, तुम्हाला देवाची आणि धनाची सेवा चाकरी एकाच वेळी करता येणार नाही. या अहिक जगांतील सुख सोयी, धनसंपत्ती मिळवण्यासाठी माणसाची धडपड चालू असते. अर्ध आयुष्य जास्त त्याचं ही संपत्ती मिळवण्यासाठी जाते आणि उर्वरित आयुष्य ही संपत्ती त्याच्यासाठी किती निरर्थक आहे हे चाचपून पाहण्यासाठी तो घालवत असतो. आणि म्हणूनच एका चाकराला दोन धन्याची सेवा चाकरी करता येणार नाही. एकाला तो चिकटून राहील आणि दुसऱ्याला तुच्छ मानील, असं ख्रिस्त आपल्याला सांगत आहे. या जगातली संपत्ती क्षणभंगूर आहे. ठराविक काळापुरता आपल्याला ती आनंद देते. आपल्याला आनंद
जीवन जगण्यासाठी प्रेरणा देते. परंतु सार्वकालिक आनंद हा या जगात नाही, संपत्तीत नाही. काही माणसं संपत्तीला देव म्हणून संबोधितात, त्याची पूजा करतात, त्याची आराधना करतात, त्याचा साठा करतात. परंतु ही संपत्ती क्षणभंगूर आहे. देवाची वचनं ही चिरकाळ टिकणारी आहेत. ती आपली सार्वकालिक जीवनासाठी असलेली संपत्ती परमेश्वराने बायबलच्या रूपानं प्रभू शब्दाद्वारे आपल्याला दिलेली आहे. आपण त्याचा योग्य तो वापर करून देवाचं सामर्थ्य, देवाची अमाप शक्ती या देव शब्द आहेत मध्ये आहे, याच्यावर चिंतन करणं हे अगत्याचं आहे. बायबलमध्ये नमूद केलेलं आहे, रानातलं गवत वाळतं, बागेतलं फूल कोमजत असतं, परंतु देवाचा शब्द चिरकाळ टिकतो. देवाचा शब्द सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी ती आपली एक अजोड संपत्ती आहे, अजोड धन आहे. प्रिय बंधूंनो, या बलिदानामध्ये आणि दयामातेच्या नवेनामध्ये आपण विशेष प्रकारे परमेश्वराकडे याचना करूया की मी ह्या जगांतील ऐहिक सुखाकडे, ऐहिक धनाकडे लक्ष केंद्रित न करता जे देवाने संपत्ती दिलेली आहे त्याचा शब्द, त्याचं वचन, त्याच्याकडे लक्ष केंद्रित करून त्याच्यावर चिंतन करून भावी सार्वकालिक जीवनाची संपत्ती ग्रहण करण्यासाठी, मिळवण्यासाठी या जगांतील माझा प्रयत्न जो परमेश्वर सामर्थ्यास आलेले आहे त्याच्या सानिध्यात मी सदोदित करावा म्हणून या बलिदानामध्ये आणि दयामातेच्या नयनामध्ये आपण विशेष प्रकारे परमेश्वराकडे प्रार्थना करण्यासाठी कृपादान मागूया. बंधुभगिनीनं आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण होवो. हे देव परमेश्वरा, आमच्या ह्या पवित्र समर्पणाचा स्वीकार कर व या समर्पणाद्वारे आमच्या पापांची क्षमा कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे.
हे पवित्र पित्या, तुझा परमप्रिय प्रभू येशू ख्रिस्त, याच्याद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे, हे आमचं कर्तव्य व आमच्या तारणासाठी आवश्यक आहे. तो दिव्य शब्द आहे, त्याच्याद्वारे तू या विश्वमंडळाची निर्मिती केली. आमच्या तारणासाठी तू त्याला पाठवलंस. पवित्र आत्म्याच्या प्रभावाने त्याने मानवदेह धारण केला. तो कुमारी मारेपासून जन्माला. आमच्यासाठी खुर्सावर त्याने स्वतःला खिळून घेतले. मृत्यूला त्याने जिंकून घेतलं आणि पुनरुत्थित जगापुढे प्रकट झाला. अशा प्रकारे त्याने तुझी परमिच्छा पुरी केली व मानवजात तुला परत मिळवून दिली. म्हणून सर्व दूत व सर्व संत यांच्या बरोबर सहभागी होऊन आम्ही तुझे गुणगान गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दानावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले. ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर व तारणदायक पेला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व प्रियजनांची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित
व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभूच्या शब्दात आपण परमपित्याकडे मोठ्या श्रद्धेनं प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधकारांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला मोहात पडू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तो नित्य जे असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकृपा, त्याच्या भोजनात बोलावलेले सर्वजण धन्य. प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. हे प्रभू, तो जीवनाचा मार्ग मला दाखवशील व तुझ्या सानिध्यात मला आनंदाचा अनुभव देशील. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त शरीर संस्काराद्वारे आमच्या अंतःकरणात तू नवा आशादीप पेटवतोस. आम्हावरील तुझ्या प्रेमाद्वारे आम्हामधील तुझे मुक्तिकार्य अखंड चालू ठेव आणि आम्हाला सार्वकालिक सुखाकडे ने.
ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा आपला आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. दया मातेचा नवेनं. नवीनाची प्रार्थना. हे दयावंत माते, तू दयेचे आगर आणि करुणेचा सागर आहेस. गेली अनेक शतके तू आमचा सांभाळ करतेस. तू आमची माऊली आहेस. अनेक शतकांची तू सावली आहेस. तुझ्या करुणायुक्त प्रेमळ नजरेने तू आमचे सतत संरक्षण करतेस. तू श्रद्धेचे आदर्श आहेस. आम्ही आमची वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात अनेक चढउतार अनुभवत असतो. तुझ्या पवित्र छायेने आणि मायेने आम्ही पुण्यवान झालेलो आहोत. अंधारात आमच्या मनात प्रकाशाचा दीप उजळू दे. मोहापासून आमचे संरक्षण कर. आमच्या सर्व गरजा तू पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे परमेश्वराची इच्छा प्रमाण मानण्यास आम्हाला शक्ती आणि प्रेरणा दे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गान तशी पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. नमो कृपा पूर्ण भरलेली प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, तू देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण भरलेली प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, तू देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण भरलेली प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर. आमेन. हे दया माते, आम्हासाठी विनंती कर. Isuci ai Marie.
करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.